प्यारे बच्चों नमस्कार। हम पढ़ रहे थे, क्या पाठ का नाम क्या था? पाठ का नाम सूरीनाम में पहला दिन। किसने लिखा? हिमांशु जोशी ने लिखा। यह किस विधा की रचना है? किस विधा? सफरनामा यानी यात्रा वृत्तांत। अब हम शुरू करेंगे पिछली कक्षा के कुछ प्रश्न के साथ। देखिए, क्या तुम अच्छी तरह पढ़ा था? इस हिंदी को भोजपुरी अवधि के रूप में गिरमिटिया श्रमिक यहाँ से ले गए थे। किसके माध्यम से? पिछली कक्षा में हम कहा था, किसके माध्यम से? हनुमान चालीसा तथा रामचरितमानस के माध्यम से। अब 130 साल बाद यही एक नए रूप में साकार होकर उपस्थित हो रहा है। क्या इस हिंदी को गिरमिटिया श्रमिक यहाँ से जाते समय हनुमान चालीसा तथा रामचरितमानस के माध्यम से यहाँ से ले गए थे, उसी हिंदी आज वैश्विक रूप लेकर उपस्थित हो रहा है। और अब यह गिरमिटिया श्रमिकों की ही नहीं, किन किन की भाषा बन गई है? देखिए, हिंदी भाषा अब गिरमिटिया श्रमिकों की ही नहीं, शासकों राष्ट्राध्यक्षों की भी भाषा बन गई है। यह 7वीं यात्रा है हिमांशु जोशी के लिए। इसके पहले कहाँ कहाँ विश्व हिंदी सम्मेलन हुए थे? किन किन देशों के बारे में वे कहते हैं? मॉरिशस, ट्रिनिदाद, ब्रिटेन के पश्चात विश्व हिंदी सम्मेलनों की यह 7वीं मंजिल। और यहाँ आज हिंदी महापर्व का आयोजन हो रहा है। किसकी स्मृति में? किसकी स्मृति में? देखिए, 130 साल पहले जो प्रथम भारतीय श्रमिक यहाँ गिरमिटिया श्रमिक आकर आए थे, उनके आगमन की स्मृति में इस हिंदी महापर्व का आयोजन हो रहा है। अब हम आगे पढ़ेंगे। अब हम आगे पढ़ें। दिनांक 6 जून को प्रातः सम्मेलन का शुभारंभ करते हुए सूरीनाम के अफ्रीकी मुल्क के राष्ट्रपति रोनाल्डो बेननशेन ने अपने उद्बोधन में कहा था, सूरीनाम और भारत के बीच प्रगाढ़ आत्मीय संबंध है। दोनों देश अनेक अर्थों में एक दूसरे से गहरे जुड़े हैं। दोनों के बीच पुराने भाषाई संबंध है। भाषा भावों की अभिव्यक्ति का सशक्त माध्यम होती है। हिंदी की जननी संस्कृत की अपनी विशेषताएं हैं। उसके साथ साथ आज विश्व की एक प्रमुख भाषा के रूप में हिंदी भी उभर रही है। सूरीनाम में हिंदी के प्रचार प्रसार में, हिंदी को आम आदमी तक पहुंचाने में हिंदी फिल्मों तथा संगीत का भी विशेष योगदान रहा है। हिंदी चलचित्रों के प्रति सूरीनाम के भारतवंशियों का ही नहीं, अन्य सूरीनामी लोगों का भी गहरा लगाव है। एक दीप प्रज्वलित होते ही लगा कि एक साथ न जाने कितने जगमगाते दीपक जल उठे हैं। सूरीनामी भारतवंशियों का उत्साह देखने योग्य था। कहीं ऐसा एहसास हो रहा था जैसे 130 साल से
बिछुड़े बंधु आज फिर गले मिल रहे हैं. यह भारत मिलाप बहुत आह्लादित कर रहा था. മീനിങ് നോക്കിയേ. പ്രശ്നസംഖ്യ 28. ആ 3 വേർഡ്സൂടെ ഉള്ളു ഇനി നമുക്ക് പഠിക്കാൻ. പ്രഗാഢ, സുദൃഢ, ആം ആദ്മി, കോമൺ പീപ്പിൾ, ബിछुड़े, अलग हुए. ആ 3 വാക്ക് ഒന്ന് പഠിച്ചോ? सुदृढ़, इसके लिए दिए गए शब्द क्या है? प्रगाढ़. कॉमन पीपल, आम आदमी. अलग हुए, बिछुड़े. ഇനി നമുക്ക് പാഠഭാഗം വിശദമായിട്ട് പഠിക്കാം. दिनांक 6 जून को प्रातः सम्मेलन का शुभारंभ करते हुए सूरीनाम के अफ्रीकी मुल्क के राष्ट्रपति रोनाल्डो वेनेंशियन ने अपने उद्बोधन में कहा था, सूरीनाम और भारत के बीच प्रगाढ़ आत्मीय संबंध है. ജൂൺ 6 തീയതി രാവിലെ സമ്മേളനം ആരംഭിച്ച സമയത്ത് സുരിനാമിൻ്റെ രാഷ്ട്രപതി, അത് ആരാണ്? ആഫ്രിക്കി മുൾക്കെ രാഷ്ട്രപതി. അദ്ദേഹം ആഫ്രിക്കൻ വംശജനാണ്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ പേരെന്താണ്? റൊണാൾഡോ വെൻഷ്യൻ. വേ അപ്പനെ ഉദ്ബോധന്മേ, തൻ്റെ ഉദ്ഘാടന പ്രസംഗത്തെ പറഞ്ഞു. എന്താ പറഞ്ഞത്? സുരിനാം और भारत के बीच प्रगाढ़ ആത്മീയ സംബന്ധ ഹേ. സുരിനാമിനും ഭാരതത്തിനുമിടയ്ക്ക് ഗാഠമായ ആത്മബന്ധമുണ്ട്. दोनों देश अनेक अर्थों में एक दूसरे से गहरे जुड़े हैं. രണ്ട് ദേശങ്ങളും ഏതൊക്കെയാ? സുരിനാം और भारत दोनों एक दूसरे से अनेक अर्थों में ഗഹരെ ജുഡേ ഹുയേ ഹേ, പരസ്പരം ആഴത്തിൽ ബന്ധപ്പെട്ടിരിക്കുന്നു. दोनों के बीच पुराने भाषाई संबंध है. इन दोनों देशों के बीच भाषा का संबंध है. भाषा क्या है? भाषा भावों की अभिव्यक्ति का सशक्त മാധ്യം ഹോത്തി ഹേ. ഭാഷയില്ലെങ്കിൽ നമുക്ക് അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും ഒന്നും പറയാൻ പറ്റില്ല, അല്ലേ? നമ്മളുടെ മനസ്സിലെ ഭാവങ്ങൾ വേറൊരാളെ അറിയിക്കാൻ പറ്റില്ല. ഭാഷ എന്ന് പറയുന്നത് എന്താണ്? ഭാവോങ്കി അഭിവ്യക്തിക്ക, ഭാവങ്ങൾ പ്രകടമാക്കാൻ, നമ്മളുടെ മനസ്സിലെ ഭാവങ്ങൾ, വികാരങ്ങൾ പ്രകടമാക്കാനുള്ള ഏറ്റവും ശക്തമായ മാധ്യമമാണ് ഭാഷ. ഹിന്ദി की जननी संस्कृत की अपनी विशेषताएं है. നമ്മുടെ ഹിന്ദിയുടെ അമ്മ എന്ന് പറയുന്ന ആരാണ്? സംസ്കൃതത്തിൻ്റെ ഏതാണ്ടൊരു ഒത്തിരി ശബ്ദങ്ങളൊക്കെ നമ്മൾ, അതുപോലെ ദേവനാഗരി ലിപി, ഇതെല്ലാം നമ്മൾ സ്വായത്തമാക്കിയിരിക്കുന്ന, ഹിന്ദി സ്വായത്തമാക്കിയിരിക്കുന്ന എവിടെ നിന്നാണ്? സംസ്കൃതത്തിൽ നിന്നാണ്. ഹിന്ദി की जननी സംസ്കൃത की अपनी विशेषताएं हैं. ഹിന്ദിയുടെ അമ്മ എന്ന് പറയാവുന്ന സംസ്കൃത ഭാഷയ്ക്ക് അതിൻ്റേതായ സവിശേഷതകളുണ്ട്. उसके साथ साथ आज विश्व की एक प्रमुख भाषा के रूप में हिंदी भी उभर रही है. ഇന്ന് ലോക ഭാഷകളെ, ലോകത്ത് തന്നെ ഏറ്റവും പ്രമുഖമായ ഒരു ഭാഷയായി ഹിന്ദി വളർന്നു വന്നിരിക്കുന്നു. ഹിന്ദി ഭി ഉഭർ രഹി ഹെ, ഉയർന്നു വന്നിരിക്കുന്നു. सुरीनाम में हिंदी के प्रचार प्रसार में, हिंदी को आम आदमी तक पहुंचाने में हिंदी फिल्मों तथा संगीत का भी विशेष योगदान रहा है. സുരിനാമിൽ ഹിന്ദിയെ ഇത്രയധികം വളർത്തിക്കൊണ്ടുവരുന്നതിൽ, പ്രചാർ പ്രസാർമേ, ഹിന്ദിയെ പ്രചരിപ്പിക്കുന്നതിൽ, വളർത്തിക്കൊണ്ടുവരുന്നതിൽ, ഹിന്ദിക്കോ ആം ആദ്മി തക്ക് പഹുഞ്ചാനേമേ, ഹിന്ദിയെ സാധാരണ ജനങ്ങളിലേക്ക് എത്തിക്കുന്നതിൽ, ഹിന്ദി ഫിലിമോൻ തഥാ സംഗീത കാഫി വിശേഷ് യോഗദാൻ രഹാ ഹേ. ഹിന്ദി ഫിലിമുകൾക്ക്, ഹിന്ദി സിനിമകൾക്കും ഹിന്ദി പാട്ടുകൾക്കും പ്രത്യേകമായ ഒരു പങ്ക് തന്നെ ഉണ്ട്. हिंदी फिल्मों तथा संगीत का भी विशेष योगदान रहा है. हिंदी चलचित्रों के प्रति सूरीनाम के भारतवासियों का ही नहीं,
सुरीनाम के भारत वंशियों का ही नहीं अन्य സുരിനാമി ലോകോं का भी गहरा लगाव है. ഹിന്ദി ചലച്ചിത്രങ്ങളോട്, ഹിന്ദി സിനിമയോട് സുരിനാമിലെ വംശീയരായിട്ടുള്ള ആൾക്കാർക്ക് മാത്രമല്ല ഹിന്ദി സിനിമയോട് താല്പര്യം, പിന്നെയോ അന്യ സുരിനാമി ലോകോം കാഫി, മറ്റ് സുരിനാമി ആൾക്കാർ, സുരിനാമിലെ മറ്റ് ജനങ്ങൾക്ക് പോലും ഹിന്ദി സിനിമകളെ വളരെയേറെ ഇഷ്ടമാണ്. उनका गहरा लगाव है, गहरा तात्पर्य है, गहरा ആഗ്രഹ है. അത്രയൊന്നും നിങ്ങൾ നോക്കിയേ, എന്തൊക്കെയാണ് അതിനകത്ത് നമ്മൾ പറഞ്ഞത്? സുരിനാം और भारत के बीच पुराने भाषाई संबंध है. भाषा क्या होता है? भाषा भावों की अभिव्यक्ति का सशक्त माध्यम होती है. हिंदी की जननी कौन सी भाषा है? संस्कृत. संस्कृत के साथ साथ आज एक विश्व भाषा के रूप में कौन उभर रही है? हिंदी भाषा उभर रही है. सूरीनाम में हिंदी का प्रचार प्रसार में विशेष योगदान रहा है. किसका? हिंदी फिल्मों और हिंदी फिल्मी गीतों का. हिंदी चलचित्रों के प्रति सूरीनाम के भारतवंशी, क्या सूरीनाम में केवल भारतवंशी लोग हिंदी चलचित्र देखते हैं? नहीं, और सूरीनाम के लोगों के भी मन में हिंदी फिल्मों तथा हिंदी फिल्मी गीतों के प्रति गहरा लगाव है. അത്രയൊന്ന് വായിച്ചു നോക്കിയാൽ നിങ്ങൾ. ആ ഒരു പാരഗ്രാഫ് ക്ലിയർ ആയല്ലോ. അടുത്ത പാരഗ്രാഫ് നോക്കിയേ. एक दीप प्रज्वलित होते ही लगा कि एक साथ न जाने कितने जगमगाते दीपक जल उठे हैं. വിശ്വ ഹിന്ദി സമ്മേളനത്തിന് വേണ്ടിയിട്ട് ദീപം തെളിഞ്ഞപ്പോൾ ആ ദീപം ഭാരതവംശീയരായ എല്ലാവരുടെയും ഹൃദയത്തിൽ സന്തോഷത്തിൻ്റെ ദീപം തെളിച്ചു. സുരിനാമി ഭാരത് വംശിയോങ്ക ഉത്സാഹ് ദേഖിനെ യോഗ്യത. സുരിനാമിലെ ഭാരതവംശീയരുടെ ആ സന്തോഷം കാണേണ്ടത് തന്നെയായിരുന്നു. കഹീം ഐസ അഹസാസ് ഹോ രഹാ ഥാ, ഇങ്ങനെ തോന്നി. ജൈസെ 130 സാൽസെ, ഏതാണ്ട് 130 വർഷമായി. ബിഛുടെ ബന്ധു, അകന്നുപോയ ബന്ധുക്കൾ, വേർപെട്ടുപോയ ബന്ധുക്കൾ. ആജ് ഫിർ ഗളെ മിൽ രഹേ ഹെ, ഇന്ന് വീണ്ടും ഒന്നിച്ച് ചേരുകയാണ്. यह भारत मिलाप बहुत ആഹ്ലാദിത कर रहा था. ഈ കൂടിച്ചേരൽ അങ്ങേയറ്റം ആഹ്ലാദം നൽകുന്നതായിരുന്നു. विश्व हिंदी सम्मेलन का दीप प्रज्वलित होते ही क्या लगा? एक साथ न जाने सभी भारतवंशियों के हृदय में दीपक जगमगाते जल उठे हैं. ऐसा लगा. सूरीनामी भारतवंशियों के मन में क्या था? बहुत उत्साह था. यह उत्साह देखने योग्य ही था. यह देखकर लेखक को क्या एहसास हो रहा था? लेखक को ऐसा एहसास हो रहा था कि 130 साल से बिछुड़े बंधु आज फिर गले मिल रहे हैं, या वहाँ एक भारत मिलाप हो रहा है. यह भारत मिलाप बहुत ही आह्लाद देने वाला था. अब देखें भारत मिलाप. भारत मिलाप क्या है? क्या तुम जानते हैं भारत को? राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, क्या तुम जानते हैं? देखिए क्या है भारत मिलाप. भारत मिलाप एक आलंकारिक प्रयोग है. आत्मीयता से जब एक भाई दूसरे भाई से मिलता है तब उसे सूचित करने के लिए भारत मिलाप का प्रयोग होता है. ചിത്രകൂടത്തിൽ വെച്ച് ഭരതൻ ശ്രീരാമനെ കണ്ടുമുട്ടുമ്പോൾ അവർക്ക് തമ്മിലുണ്ടായ ആ ഒരു സ്നേഹപ്രകടനമാണ് ശരിക്കും ഭരത് മിലാപ്പ് എന്ന് പറയുന്നത്. ആ ഒരു ഭരത് മിലാപ്പ് ആലങ്കാരികമായിട്ട് രണ്ടു പേര് തമ്മിൽ വളരെ സ്നേഹത്തോടു കൂടി കണ്ടുമുട്ടുന്നതിനെ സൂചിപ്പിക്കുന്നതിനായി ഉപയോഗിക്കുന്നു. അത് ക്ലിയർ ആയി നിങ്ങൾക്കത്?
भरत मिलाप एक आलंकारिक प्रयोग है आत्मीयता से। जब एक भाई दूसरे भाई से मिलता है तब उसे सूचित करने के लिए भरत मिलाप का प्रयोग किया जाता है. ക്ലിയർ ആയോ? അത്രയൊന്ന് വായിച്ചു നോക്കിയാൽ നിങ്ങൾ വായിച്ചോ? ക്വസ്റ്റ്യൻ ചോദിക്കട്ടെ. दिनांक 6 जून को प्रातः सम्मेलन का शुभारंभ करते हुए सूरीनाम के अफ्रीकी मूल के राष्ट्रपति का नाम क्या है? रोनाल्डो वेनेत्से. उन्होंने अपने उद्बोधन में कहा था, क्या कहा? सूरीनाम और भारत के बीच प्रगाढ़ आत्मीय संबंध है. दोनों देश अनेक अर्थों में एक दूसरे से गहरे जुड़े हैं. दोनों के बीच पुराने भाषाई संबंध है. भाषा क्या है? भाषा भावों की अभिव्यक्ति का सशक्त माध्यम होती है. सूरीनाम में हिंदी के प्रचार प्रसार में हिंदी को आम आदमी तक पहुंचाने में विशेष योगदान रहा है. किसका? हिंदी फिल्मों तथा फिल्मी संगीत का. क्या केवल भारतीय वंशियों का हिंदी से लगाव है या हिंदी फिल्मों से या हिंदी फिल्मी संगीत से लगाव है? नहीं, सूरीनामी लोग भी इसके प्रति गहरा लगाव रहता है. अगला, एक दीप प्रज्वलित होते ही लगा कि एक साथ न जाने कितने जगमगाते दीपक जल उठे. किसके मन में? भारत वंशियों के मन. सूरीनामी भारत वंशियों का उत्साह देखने योग्य था. कहीं ऐसा एहसास हो रहा था. क्या एहसास हो रहा था? ऐसा एहसास हो रहा था जैसे 130 साल से बिछुड़े बंधु आज फिर गले मिल रहे. अब हम देखें അനുവർത്തി കാര്യം. ഇത്രയും ക്ലിയർ ആയിട്ടുണ്ടല്ലോ. അനുവർത്തി കാര്യം. लेखक विश्व हिंदी सम्मेलन में भाग लेने के लिए परामारिबो पहुंचे. सम्मेलन के उद्घाटन समारोह के बाद लेखक की बातचीत किसी भागीदार के साथ होती है. यह बातचीत लिखी. നമുക്ക് വിക്ടേഴ്സ് ചാനലിൽ വളരെ കൃത്യമായിട്ട് അതിന് എന്തൊക്കെയാ പോയിന്റ്സ് വേണ്ടതെന്നൊക്കെ ടീച്ചർ പറഞ്ഞിട്ടുണ്ടായിരുന്നു അല്ലേ? നിങ്ങൾ ആ ബാറ്റ്ചീറ്റ് എഴുതി എനിക്ക് അയച്ചു തരണം. അപ്പോൾ അതിന് കുറച്ച് സഹായക സംഖ്യ തന്നിട്ടുണ്ട്. എന്തൊക്കെയാണ്? सम्मेलन का अनुभव, राष्ट्रपति का भाषण, हिंदी का प्रचार. दूसरा प्रश्न, विश्व भाषा के रूप में हिंदी का प्रचार प्रसार विषय पर भाषण तैयार करें. कुछ बिंदुएं भी दिए हैं. संसार की सबसे बड़ी भाषाओं में एक, सांस्कृतिक विकास में सहायक, विश्व सौहार्द का संवाहक, बोलचाल में आसान. നിങ്ങൾ ഭാഷൺ പഠിച്ചിട്ടുണ്ടോ? ഓർമ്മയൊന്നുമില്ല അല്ലേ? देखिए पृष्ठ संख्या 22. 1947 14 अगस्त की मध्यरात्रि की वेला में पंडित जवाहरलाल नेहरू ने तिरंगा फहराते हुए देश से एक भाषण की थी. അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഏറ്റവും പ്രസിദ്ധവും ഏറ്റവും പ്രമുഖവുമായ ഭാഷൺ എന്ന് മാത്രമല്ല, നമ്മൾക്ക് എന്നും ഭാരതീയർക്ക് ഊർജമേകുന്ന വളർച്ചയിലേക്ക് നമ്മളെ നയിക്കുന്ന ഭാഷൺ ആയിരുന്നു.
മൂന്ന് ക്വസ്റ്റ്യൻ ആൻസർ അല്ലേ, 3 അനുവർത്തിക്കാര് എഴുതി എനിക്ക് അയക്കുക. നിങ്ങളുടെ മാർക്ക് ഞാൻ ഇട്ടിട്ടുണ്ട്, അത് കണ്ടു കാണുമല്ലോ. ഏതാണ്ട് 3/4 പേർക്ക് 40 ഉണ്ട്. കണ്ടെഴുതിയതൊന്നും അല്ല എന്ന് വിചാരിക്കുന്നു. ഇത് എനിക്ക് അടുത്ത ആഴ്ചയ്ക്ക് മുമ്പായിട്ട് ഇടണം. അതുപോലെ വിക്ടേഴ്സ് ചാനലിൻ്റെ നോട്ട് ഇടണമെന്ന് പറഞ്ഞിട്ട് എല്ലാവരും ഒന്നും ഇട്ടിട്ടില്ല. ആകപ്പാടെ 2-3 പേര് മാത്രം പറയുന്നത് കേൾക്കുന്നുണ്ട്. വളരെ കുറച്ച് പേര് മാത്രം വീഡിയോ കാണുന്നുണ്ട്. അപ്പോൾ ഇത് നിങ്ങൾ ക്വസ്റ്റ്യൻ ആൻസർ നെക്സ്റ്റ് ക്ലാസ്സിന് മുമ്പായിട്ട് എനിക്കിടുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. ശരി, നമുക്ക് അടുത്ത ക്ലാസ്സിൽ കാണാം.